तो आहे की तुम्ही जसं म्हणला शब्दछल सुरू आहे, स्वारी आणि लूट. फडणवीस मात्र ठाम आहेत की विरोधकांनी कितीही सांगितलं, इतिहासकारांनी जरी सांगितलं तरी ती लूट मी म्हणणार नाही, मी स्वारीच म्हणेल त्याकडे. स्वारी सुरतेवर केली, आम्ही पण तिला स्वारीच म्हणतो. पण सुरतेवर छापा मारल्यावर स्वारी करून त्या ठिकाणी मिळालेली संपत्ती महाराजांनी आणली आणि महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या हितासाठी वापरली. हे पुढचं सांगायला ते घाबरतायत, कारण मोदी शहांची त्यांना भीती आहे. नक्कीच सर, आता आपण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मुद्द्यावर वळूया. उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या, पण काल तुम्ही वक्तव्य केलं की महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्याची प्रथा नाहीये. तर महाविकास आघाडीतले हे मतभेद आता समोर येतात, नेमकं काय ठरतंय? महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाही आहेत. आम्ही सगळे एकत्रित बसून योग्य ते त्यावेळी निर्णय करू आणि महाविकास आघाडी पूर्णपणाने एकमताने ही लढाई लढणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पदावरून आमच्यात वाद होतील असा जर कुणाचा गोड स्वप्न कुणाला पडलं असेल तर ते स्वप्न थांबवायला हरकत नाही. आम्ही सगळे व्यवस्थितपणाने निवडणूक लढू. आम्ही काय करायचं आणि काय नाही ह्याच्यासाठी आवश्यक त्या बैठकाही आमच्या झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे तर आमचे महाराष्ट्रात त्यांनी नेतृत्वच ऑलरेडी केलेलं आहे. ते आमचे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे हे आमच्या सगळ्यांचे नेतेच आहेत, त्यांना काही आमच्या कुणाचं ऑब्जेक्शन नाही आहे. पण तरी देखील एकत्रितपणाने स्ट्रॅटेजी म्हणून निवडणुकांसाठी काय पाहिजे ते आम्ही एकत्रित बसून ठरवू.